नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या YouTube चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय गावरान कुक्कुटपालनात आपण या ठिकाणी करावा लेयर फीडचा वापर। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। काय गावरान कुक्कुटपालनात या ठिकाणी करावा आता लेयर फीडचा वापर? हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य कुक्कुटपालक बांधव या ठिकाणी विचारत आहे, काय गावरान कुक्कुटपालनात आपण या ठिकाणी करावा लेयर फीडचा वापर? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या ठिकाणी लिंक शेअर करत चला। राहिला असेल आपलं सबस्क्राइब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो। मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांना मी आपलं मानलं आहे आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार। आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर या ठिकाणी या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सबस्क्राइब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राइबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा। त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल, या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय गावरान कुक्कुटपालनामध्ये आता आपण करावा या ठिकाणी लेयर फीडचा वापर? होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की गावरान कुक्कुटपालनात काय आपण करावा या ठिकाणी लेयर फीडचा वापर? या प्रश्नाचं अचूक उत्तर घेण्यासाठी आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। या प्रश्नाचं तर 100% तुम्हाला मी उत्तर देणार आहेच, पण त्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता आहे की आपल्याला जर या ठिकाणी गावरान कुक्कुटपालन करायचं आहे आणि याच्यातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे, करिअरचं ऑप्शन म्हणून तुम्ही याला निवडायची इच्छा बाळगत असाल तर तुम्हाला अचूक मार्गदर्शनाची, तुम्हाला उचित मार्गदर्शनाची आवश्यकता आहे। जे मार्गदर्शन आता साध्यापासून बांध्यापर्यंत प्रत्येक कुक्कुटपालक बांधवाला आम्ही पुरवणार। जर तुम्हाला या ठिकाणी अनुभव नाही, हरकत नाही, आम्ही तुम्हाला मार्गदर्शन देणार। हे मार्गदर्शन असणार उत्पादनापासून विक्रीपर्यंत, म्हणजे शेड मॅनेजमेंट, फीड मॅनेजमेंट, वॅक्सिन मॅनेजमेंट, इन्क्युबेटर मॅनेजमेंट, मार्केटिंग मॅनेजमेंट, म्हणजे खाद्य खर्च कमी करणे, रोग येण्या अगोदर आल्यानंतर माहिती देणे, हॅचरीचा उपयोग करून जास्तीत जास्त पिल्लांचं उत्पादन करणे आणि तयार झालेल्या अंड्यांना, तयार झालेल्या पिल्लांना, तयार झालेल्या कोंबडी आणि कोंबड्याला या ठिकाणी रायझिंग स्टार परभणी अंतर्गत मार्केट मिळवून देणे। हे सगळं 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 काम आमचं रायझिंग स्टार परभणीचं फर्म करत आहे। जर तुम्हाला सुद्धा आमच्या टीम सोबत जॉईन होऊन या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल
तर अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्ही आमच्या सोबत जॉईन होऊ शकता। जॉईन होण्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे 84 21 82 62 62 वर लखन सर फोन उचलतील। फोन उचलल्यानंतर त्यांना थेट सांगा आम्हाला मिशन मेगा प्रोजेक्ट 500 मध्ये आम्हाला ट्रेनिंग मध्ये ऍड व्हायचे, आम्हाला आमच्या लाड सरांसोबत काम करायचे, आमच्या उदय सरांच्या मार्फत आम्हाला कुक्कुट पालनाचा सूर्योदय करायचंय। बस एवढं सांगितल्यानंतर लखन सर तुम्हाला पहिले व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर तुमचं नाव, पूर्ण पत्ता, पिन कोड पाठवायला सांगतील आणि त्यानंतर माझा फोन पे गुगल पेचा जो नंबर आहे जो आहे 82 65 088 460 82650 88 पाठवतील। बस घ्यायचा तो नंबर, त्याच्यावरती 500 रुपयात त्या ठिकाणी स्क्रीनशॉट 500 रुपये पाठवून व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 या ठिकाणी स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा। ज्यावेळेस लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचं स्वप्न आपण बघतो त्यावेळेस थोडं तरी आपल्याला मार्गदर्शन हवं, थोडं तरी आपलं कुठं चुकतंय कुठं बरोबर आहे असं सांगणारा एक व्यक्ती हवा। हा व्यक्ती मी बनण्यासाठी तयार आहे, पण तुम्ही मला बनवणार का? मी तुमचा प्रशिक्षक, मी तुमचा मार्गदर्शक, मी तुमचा कोच, मी तुमचा ट्रेनर बनायला तयार आहे, पण आपण बनवायला तयार आहात का? पुन्हा सांगतो, आजवर मी कुणावर बळजबरी केली नाही, 500 रुपये माझ्यासाठी घेत नाही, फक्त सोबत जी टीम काम करती त्यांचा उदरनिर्वाह व्हावा बस एवढी माफक इच्छा, याच्या पलीकडे काही नाही मित्रांनो। शेवटी पटलं जॉईन व्हा, नाही पटलं नका हो, कुणावरही बळजबरी नाही। पण एक सांगतो, तुम्ही आलात तर तुमच्या सोबत, तुम्ही नाही आलात तर तुमच्या शिवाय, पण या गावरान कोंबडीला घराघरात पोहोचल्याशिवाय राहणार नाही आणि या भारताचं आरोग्य सुधारल्याशिवाय मी राहणार नाही। आयुष्याचा शेवटचा क्षण जरी आला तरी गावरान कोंबडी ह्या उदयच्या हृदयात असणार, एवढं मात्र 100% खरं। तर बघा मित्रांनो, मुख्य विषय काय होता की गावरान कोंबड्यांमध्ये लेयर फीडचा वापर करावा अथवा करू नये। तर लेयर फीड काय माहितीये का? तर लेयर फीड म्हणजे ज्या अंड्यावरच्या कोंबड्या असतात ना त्यांचा अंडे उत्पादन वाढा म्हणून या लेयर फीडचा वापर केला जातो। मग आपल्या गावरान कोंबड्यांना लेयर फीड द्यायचं का नाही? तर 100% एका वळीत सांगतो, आपल्या गावरान कोंबड्याला या ठिकाणी 100% लेयर फीड द्यायचं आहे। किती द्यायचं? तर एका कोंबडीला एका दिवसाला कमीत कमी 10 ग्राम ते 15 ग्राम लेयर फीड द्यायचं। कशामुळे द्यायचं ते पण सांगतो, दिलं तर काय नाही दिलं तर काय हे पण समजावून सांगतो। बघा लक्षात घ्या, आपण काय करतो, आपल्या गावरान कोंबड्यांना मोकळं सोडलं, दिलं तर गहू, दिलं तर ज्वारी, दिला तर तांदूळ, दिला तर बाजरी, दिलं तर मित्रांनो गिरणी खालचं पीठ, एवढं देतो मित्रांनो। गहू, ज्वारी, तांदूळ, मका, बाजरी याच्याशिवाय आपण काही देत नाही। झालं तर हॉटेल, हॉस्टेल, रेस्टॉरंटचं वेस्ट, नाही तर जा बाबांनो उकरड्याव खाऊन या, बस एवढी आपली स्ट्रॅटेजी। अहो यांच्या पोटाची भूकच भागत नाही तर अंड्याचं उत्पादन कधी वाढणार? आणि लक्षात घ्या, किती पण मका टाकली, किती पण बाजरी टाकली, किती पण ज्वारी, किती पण त्या ठिकाणी तांदूळ टाकला तरी अंड्यांचं उत्पादन वाढत नाही, कारण हे फक्त पोट भरण्यासाठी आहे। अंड्याचं उत्पादन वाढवायचं म्हणजे कोंबडीच्या शरीराला कॅल्शियम आवश्यक आहे, कोंबडीच्या शरीराला फॉस्फरस आवश्यक आहे, कोंबडीच्या शरीराला लोहाची आवश्यकता आहे, कोंबडीच्या शरीराला व्हिटॅमिन डी ची आवश्यकता आहे आणि हे सगळं 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 या ठिकाणी लेयर फीड मधून मिळते। म्हणून मित्रांनो, लेयर फीडचा वापर दिल्यामुळे गावरान कोंबड्यांचं अंडे उत्पादन या ठिकाणी 100% वाढते। पण लेयर फीडचा वापर गावरान कुक्कुट पालनात करत असताना खूप जास्त करायची गरज नाही, फक्त एका कोंबडीला कमीत कमी 10 ग्राम जास्तीत जास्त 15 ग्राम द्यायचे। म्हणजे सिंपल सांगतो, 100 गावरान कोंबड्या असतील अंड्यावरच्या तर त्याला 1 ते 1.25 किलो फक्त तुम्हाला टाकायचं, याच्यापेक्षा जास्त टाकण्याची या ठिकाणी आवश्यकता नाही। पण लेयर फीड दिल्यानं काय फायदा होतो बरं? लेयर फीड दिल्यानं तुम्हाला एक सांगतो, 100% गावरान कोंबड्याचं अंडे उत्पादन वाढतंय। हे अंडे उत्पादन 20 ते 30% वाढते, ज्यामुळं तुम्हाला कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त निव्वळ नफा मिळवण्याचं जे स्वप्न आहे ते तुमचं इथं पूर्ण होऊ शकते। म्हणून बाबांनो, गावरान कुक्कुट पालनात गावरान कोंबडीसाठी 100% लेयर फीडचा वापर करा, पण लेयर फीडचा वापर एका परिसीमेपेक्षा जास्त नको, मर्यादेला ओलांडू नका, नाही तर खाद्य खर्च भरमसाठ वाढेल। पुन्हा एकदा सांगतो, प्रमाण प्रति कोंबडी प्रति दिवस कमीत कमी 10 ग्राम ते जास्तीत जास्त 15 ग्राम। जर तुम्हाला कोंबड्यांच्या याच्यात सांगायचं झालं तर 100 कोंबड्यांना कमीत कमी 1 किलो ते जास्तीत जास्त 1.5 किलो या पद्धतीने दिलं तर मित्रांनो आपल्या गावरान कोंबड्यांचं अंडे उत्पादन वाढल्याशिवाय राहणार नाही, तुमचा खाद्य खर्च पण या ठिकाणी जास्त वाढणार नाही। आणि या लेयर फीडचा वापर जर एका मर्यादेत आपण केला तर आपलं काहीही नुकसान नाही, एवढं मात्र 100% खरं।
तर अशाच पद्धतीची माहिती मित्रांनो मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशनमध्ये देतो, ज्यामुळे माझ्यासोबत जोडले गेलेले कुक्कुटपालक बांधव या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करत आहेत। जर तुम्हालाही लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा असेल तर तुम्ही देखील आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम सोबत जॉईन होऊ शकता, तेही अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती, ज्या ठिकाणी उत्पादनापासून विक्रीपर्यंत तुम्हाला सगळं सहकार्य केलं जाईल। हा सपोर्ट प्राप्त करण्यासाठी आपण तात्काळ संपर्क साधू शकता 84 21 82 62 62 वर। लखन सरांशी चर्चा करा, पटलं जॉईन व्हा, नाही पटलं सोडून द्या। कुणावरही कसल्याही प्रकारची या ठिकाणी बळजबरी अजिबात नाही। आणि मार्केटिंगची तुमची चिंता दूर व्हावी म्हणून मी 36 जिल्ह्यांचे 36 व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत। या ग्रुपमध्ये जॉईन होणं मोफत आहे मित्रांनो। आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर स्वतःचं नाव, स्वतःचा पत्ता आणि 6 अंकाचा पिनकोड टाईप करून पाठवलं की तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतलं जाईल। याचा खूप फायदा भविष्यात तुम्हाला होऊ शकेल। तर मित्रांनो आजचा व्हिडिओ किंवा गावरान कुक्कुटपालनात लेयर फीडचा वापर केल्याने अंडे उत्पादन या ठिकाणी 100% वाढतो, कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा। शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला। राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो। मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांना मी आपलं मानले, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपलंच मानणार। आपण देखील मला आपल्या आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब घ्या न करून। सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा। त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो। तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।